महेंद्र गोवा ही पोखराजवळ असलेल्या बुलट चौरी कास्की जिल्ह्यातील काली खोल्याजवळ स्थित आहे। ही एक चुनखडीची मोठी गुहा आहे। ही गुहा पोखरा शहरापासून 6 किलोमीटर अंतरावरती असून सेठी नदीच्या जवळ आहे। या गुहेला आधेरो भुवन असेही म्हणतात, कारण ती पूर्णपणे अंधारी असायची। चला तर आपण हीच गुहा एक्सप्लोर करूया। नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। कसे आहात? एकदम मजेत ना मित्रांनो? तुम्हाला माहिती आहे आपण आहे नेपाळ टूरवरती आणि आज आपण नेपाळमधलाच एक महत्त्वाचं गुहा बघणार आहे, जी की आहे पोखरामध्ये या ठिकाणी असलेली महेंद्र गुफा आज आपण बघायला आलोय। सकाळच्या वाजल्या 8:30। तर आता आपण गुफेच्या बरोबर समोर आहे आणि आता आपण इथून एंट्री तिकीट जाणार आहे आतमध्ये काढून। एंट्री तिकीट हे एकाचं 150 रुपये, जे आपले फॉरेनर म्हणजे भारतीयांसाठी। आपण 150 रुपये तिकीट काढून आतमध्ये एंटर करणार आहोत। सकाळ सकाळ आलं तर तुम्हाला गुफा नीट बघता येईल, कारण की नंतर गर्दी इथं भरपूर वाढते। त्यामुळे आता आपण तिकीट काढून आतमध्ये प्रवेश करू आणि ही गुफा संपूर्ण एक्सप्लोर करणार आहोत। इथं आपण पार्किंग गाडी करू शकतो। सगळा एरिया जो आहे तो पार्किंगसाठी कुठलेच पैसे द्यायचे नाही आहे। त्यामुळं आत्ता जरी गर्दी नसल्यामुळे आपली गाडी लगेच पार्क झालेली आहे। पण जेव्हा गर्दी असेल तेव्हा पार्किंगचा थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो इथं। तर मित्रांनो, आता आपण काढतोय तिकीट आणि तिकीट ही आहे तिकीटची खिडकी आणि तुम्ही बघू शकता इथं तिकिटामध्ये काय काय लागतंय। तर नेपाळींसाठी 50, विद्यार्थी असेल तर 30 रुपये आणि विदेशी पर्यटक असेल तर 150 रुपये अशी तिकीट आहे इथं। आणि आता आपण एंटर करतोय आतमध्ये। इथं तिकीट दाखवायचं आहे आपल्याला इथं। तर आतमध्ये एंटर केलं जाताना पाहायला भेटतं छानपैकी गार्डन। हे बघू शकताय, हिरवीगार झाडी आणि एकदम शांतता आहे, कारण सकाळची वेळ आहे, अजून पर्यटक चालून आले आतमध्ये यायला। आम्हीच पहिल्यांदा आलोय। तर आपण महत्त्वाच्या मधल्या गेटमधून आल्यानंतर मला छानपैकी तर गार्डन पाहायला भेटते आणि गार्डन इतकं सुंदर आहे, सगळं हिरवाईने नटलेली आहे आणि आजूबाजूला उंच झाडे। हे डोंगरावरती ही केव आहे, त्यामुळे डोंगरावर असल्यामुळं इथं झाडांचं प्रमाणसुद्धा भरपूर आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ता थंडीचे दिवस आहे, त्यामुळे सकाळ आल्यानंतर या ठिकाणी उघड्यावरती जे ऊन पडतं त्या उन्हामध्ये बसणं खूप भारी वाटते। आणि सकाळची वेळ असल्यामुळे लोक कमी आहे आणि लोक कमी असल्यामुळे आपण नीट हे केव आहे जे एक्सप्लोर करू शकतो। चला तर आपण पहिलं केवला जाऊ। ह्या डोंगरामध्ये नाही आहे, तर पूर्ण खाली आहे बघा इथे। आपण वरनं खाली काही पायऱ्या उतरून आल्यानंतर आपण खाली लगेच केव आपल्याला पाहायला भेटते। ही आहे महेंद्रा केव आणि इथनं आता आपण आत जायचे। वाव, इथनं आतमध्ये आल्यानंतर आपल्याला थोडंसं, तर मित्रांनो इथं तुम्हाला आल्यानंतर इथं जे पाणी आहे, पाण्याला थोडासा हात लावायचा आहे आणि हे पाणी लावूनच आतमध्ये जायचे, एंट्री करायचे। जे आपल्याबरोबर एक गाईडसुद्धा आहे, बघू शकताय। इथनं आपण आता आतमध्ये चाललोय। ही गुहा 1950 मध्ये पोखरा येथील असलेल्या मेंढीपाळांनी शोधली। गुहेचे जुने नाव हे अंधेरो भवन होते, ज्यांच्या शाब्दिक अर्थ हा गडद वस्ती असा होतो। लेणीचे नाव देशाचे तत्कालीन शासक स्वर्गीय राजा महेंद्र बीर बिक्रम शहा देव यांच्यावरून मिळाले। तत्कालीन राजा महेंद्र यांच्या हस्ते या गुहेचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले, त्यामुळे या गुहेचे नाव हे महेंद्र ठेवण्यात आले। पोखरामधील सर्वाधिक भेट दिलेल्या ठिकाणापैकी ही एक गुहा आहे। जसं आपण ह्या गुहेच्या आतमध्ये जातो तसं आपल्याला ही गुहा दूरपर्यंत घेऊन जाते असंच वाटतंय, कारण की एकदम निंबोलता असलेला भाग पुढे जात असताना आपल्याला तो लांब दिसत चालतो। आतमध्ये आता पूर्ण लाईटची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जात असताना तुम्ही व्यवस्थित या प्रकाशामध्ये ही गुहा पाहू शकता। जसं आपण पुढे जातो तसं मध्ये आपल्याला देवदेवतांचे शेंदूर लावलेल्या मूर्त्या पाहायला मिळतात। इथनं आपण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला समोरच भली मोठी शिळा पाहायला भेटतात आणि शिळावरती एकावरती एक रचलेले अनेक दगडी इथे पाहायला मिळतात। आपण येऊन पोहोचतो ते या ठिकाणी। सगळी गुहा पाहत आल्यानंतर शेवटी आपल्याला मंदिर पाहायला भेटते, ज्या ठिकाणी खरं तर हनुमानजी, सिद्धिविनायक गणेश असे वेगवेगळे आपल्याला श्रीकृष्ण असे हिंदू धर्मीय सगळे देवदेवतांचे फोटोज पाहायला भेटतात। तर आपण आता त्याचं दर्शन घेऊया।
या ठिकाणी आपण दर्शन घेतलेलं आहे. इथं तुम्हाला बघू शकताय अनेक देवदेवतांचे फोटोज आहे. तसेच या ठिकाणी शिवशंकराची पिंडसुद्धा आहे. आणि इथे बघू शकताय ही एकदम नॅचरल अशी गुहा आहे. आणि ही गुहा पाहत असताना तर असं सांगितलं जातं की ही जी गुहा आहे ही या ठिकाणी असलेले जे चरवाई आहे, जे आपले म्हणतो आपण ज्या पद्धतीने मेंढ्या जे चारतात ती लोक असतात, त्या लोकांच्या एकाच समूहाने खरं तर ही गुहा त्यांना इथं दिसली होती. आणि त्यानंतर ही गुहा लोकांपर्यंत पोहोचली. आणि इथं वरती तर पाहिलं तर ह्या संपूर्ण खडकामधनं हे चुनखडीचा दगड आहे हा पूर्ण, त्याच्यामुळे हिच्यामधनं बघा पाणी टिपकतं आहे असं. म्हणजे ह्या गुहेमध्ये आल्यानंतर तुम्हाला सगळीकडं हे पाणी टिपकताना पाहायला भेटते. आणि पूर्ण चुनखडीचा दगड आहे. तर हे बघू शकता इथं तुम्हाला दिसन पाण्याचे थेंब आहे जे कंटिन्यू खाली पडत असतात. अशी ही नॅचरल गुहा आहे. ह्या बाजूने पाहिलं तर इकडे तुम्हाला दिसेल की गुहेची जी उंची आहे ती 10 फुटापर्यंतच आहे. आणि तुम्ही जर पाहिलं त्याच्यामध्ये तर इथं वेगवेगळे याच्यामध्ये अशा पद्धतीचे दगड लावण्यात आलेले आहे. असे एकावर एक दगड लावण्यात येते. ते आपल्या मनामध्ये असलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लावलेले आहे. तर तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे दगड एकावर एक वरती ठेवू शकता. गुफा एकदम छोटीशी आहे. लगेच एक 5-10 मिनिटामध्ये बघून होती. तर आपण ही गुफा बघून वरती आलोय. आणि वरती अजून काय आहे ते बघू आपण. इकडे सगळीकडं सगळ्या बाजूला बघितलं तुम्ही झाडं आहे डोंगरावरती आणि गार्डन केलेलं आहे जिथं तुम्हाला बसता येते. छानपैकी तुम्ही फोटो वगैरे काढू शकताय. तर मित्रांनो महिंद्रा केव्हच्या बाजूलाच असलेला हा जो सस्पेन्शन ब्रिज आहे हा जो तुम्ही पाहायला येऊ शकताय. खूप भारी असा सस्पेन्शन ब्रिज आहे. हे संपूर्ण लोखंडामध्ये केलेल्या तारांमध्ये आहे. आणि याला मोठा रोपवे लावला आहे, याला मोठा रोप लावला आहे जो की तुम्ही बघू शकताय. आणि इथे तुमची गाडी इथपर्यंत येते परंतु गाडी वळणार नाही आहे. गाडी तुम्हाला मोठी गाडी असेल तर तुम्हाला पाठीमागच लावायला लागेल. पण इथला जो फील आहे ना तो मस्त फील आहे. आणि तुम्ही या सगळ्या याच्यामध्ये जर फोटोशूट केलं ना तर लय भारी येणार आहे. कारण काय माहिती आहे का, वरती बघा तुम्हाला बर्फाने झाकलेला पांढरा शुभ्र असा पर्वत दिसतोय. आणि सगळ्या बाजूनी तुम्हाला चारी बाजूनी तुम्हाला डोंगर रांगा दिसतात ते. आणि मस्तपैकी असे उंच अशा शिखरांच्या मध्ये असलेला हा सस्पेन्शन ब्रिज. आणि खाली जर याची खोली बघितली ना तर खाली डोळे फिरतात ते. हे बघा असे बघू शकताय. पण आता सकाळची वेळ आहे तेव्हा मस्त गोल्डन सूर्य आहे. आणि इकडं पण बघू शकताय ही नदीला आता पाणी नाही आहे परंतु ह्याची जी हाईट आहे ना ही भरपूर हाईट आहे. तर मित्रांनो केव्स खूप छोटी होती आणि लगेच बघून होती. त्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ आपला एकदम छोटा असणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओमधली माहिती आवडली असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.